पाय मोडलाय परंतु मालकाला नाद बघा किती असावा। पलीकडच्या साईडला पिकअप लावलं, त्या पिकअपवरती मस्त जेवण करत करत मैदानाचा आनंद घेत आहेत। पाय मोडलेला असून देखील मैदानात उपस्थित आहेत। आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। फक्त व्यवस्थित बसा, कारण दुसराही जाईल, कारण त्याच्या नादानं दुसरा जाईल। व्यवस्थित फक्त बसून मैदानाचा आनंद घ्या। दगडू भाऊ त्याला थोडस ऑइल लावून घ्या किंवा वंगण लावा, बरोबर लाईन सरळ होते। त्या काठ्याला थोडस ऑइल किंवा वंगण लावलं ना तर ऑटोमॅटिक मागे सरकत्या बघा। मोडलेल्या पायाला खालून गादीचा आधार आहे, पण लक्षात घ्या घरचे पाय जर मोडला तर घरचे आधार कधी देतात? ज्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे, नाहीतर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला घरचे विचारत नाही, म्हणतात कशाला गेला होता त्या बैलाच्या माग। हो आहेत त्यांना जोडीदार डॉक्टर सुटला 16 सुटला या मैदानातला, आणि 16 मध्ये परत एकदा रणसंग्राम पाहायला मिळतोय। कोण बाजी मारणार आहे? मधी सम्राट पळतोय, अलीकडच्या कडेनही त्याला सुंदर अशी लढत देतोय, परंतु मधल्या चरणाला टाप टाकला असा शाकीर तात्या, आणि शाकीर तात्यांच्या सम्राटनं बाजी मारली। घरच्या साजानं बाजी मारली हो। नुसता सम्राटच नाही, शंकर आणि सम्राटचं आणि शाकीर तात्याचं निर्वाद असं वर्चस्व। हय गाड्या सोडणार मधनं चालणार, हय गाड्या सोडून येणार रे, हय गाड्या सोडून येणार रे, मधनं पळणार आहे। ऐकायला येते का? हा आयोजक बिनधास्त मध्ये जावा आणि त्या मधल्याला प्रसाद द्यावा। हय गाडी सोडून येणार आहे। सरपंच सरपंच होय, हा 5 हा वळवा, गाड्या वळवा। गड क्रमांक या मैदानातला 17 वळवा। हा गड क्रमांक 16चा निकाल, निकाल आणि निकाल। 16चा निकाल आहे शाकीर पठाण, श्रीजा सौरभ कामटे, आदिश्री शुभम पवार, पुणे हिंद केसरी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव। ही गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाली।